नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल में स्वागत है, जहां नासिक जिला स्तरीय उपभोक्ता अधिकार संरक्षण जागरूकता अभियान के तहत छात्र चित्रकला प्रतियोगिता 2024 का आयोजन किया गया। ये कार्यक्रम उपभोक्ता जागरूकता को बढ़ावा देने के लिए आयोजित किया गया था, जिसमें विभिन्न मान्यवरों और अधिकारियों ने भाग लिया। मुख्य अतिथि माननीय अतुल के ढाका वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने कार्यक्रम का उद्घाटन किया। अतिथि श्रीमती ज्योति अमाने, पुलिस निरीक्षक अशोक अवध साहब, पूर्व न्यायाधीश और राष्ट्रीय कानूनी सलाहकार माननीय मनीष सनप, सहायक आयुक्त खाद्य प्रशासन माननीय S.M. संगले, सहायक आयुक्त श्री अनिल गिरवणे, उपनियंत्रक देशमाप विभाग नासिक, अन्य उपस्थित व्यक्ति श्रीमती रंजना भांसी, श्री अरुण पंवार, श्री गणेश किते संवाददाता नासिक सेवक, अविनाश ज्योतिन राष्ट्रीय उपाध्यक्ष, C. रोहिणी जाधव मार्गदर्शक, डॉक्टर प्रवीण कुमार चौहान मार्गदर्शक, डॉक्टर साहेबराव निकम, डॉक्टर अर्चना जोटिंग, श्री सुनील निरगुढ़े, श्री सचिन भाऊ पवार, होटल सिटी स्पाइस, अन्य स्थानीय व्यवसायियों के प्रतिनिधि डॉक्टर विशेष उपस्थिति, रघुनाथ सिंह कुशवाहा, श्रीमती सविता खैरनार, माननीय मंसूर भाई मुलानी, राष्ट्रीय कानूनी सलाहकार, हसीना शेख, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी। यह सूची आयोजन के दौरान उपस्थित व्यक्तियों की महत्वपूर्ण जानकारी प्रस्तुत करती है। इस प्रतियोगिता में बड़ी संख्या में छात्रों ने भाग लिया, जिसमें से कुछ छात्रों को प्रथम श्रेणी से सम्मानित किया गया। प्रतियोगिता के दौरान उपस्थित पदाधिकारियों ने बच्चों का मनोबल बढ़ाने के लिए उन्हें प्रेरित किया और साथ ही सभी बच्चों को आइसक्रीम वितरित की गई। गोल्ड मेडलिस्ट छात्रों को विशेष रूप से सम्मानित किया गया, जबकि प्रथम श्रेणी के छात्रों को पुरस्कार दिए गए। इस कार्यक्रम में कला और चित्रकला के महत्व पर भी विशेष रूप से जोर दिया गया, जो कलाकारों के जीवन में अहम भूमिका निभाता है। यह एक बहुत ही महत्वपूर्ण और प्रेरणादायक घटना है, जहां उपभोक्ता अधिकार संरक्षण जागरूकता अभियान के तहत नासिक जिला स्तरीय छात्र चित्रकला प्रतियोगिता 2024 का आयोजन किया गया। इस तरह की प्रतियोगिताएं न केवल छात्रों को अपने कला कौशल को निखारने का मौका देती हैं, बल्कि उपभोक्ता अधिकारों के प्रति जागरूकता भी बढ़ाती है। प्रतियोगिता में भाग लेने वाले छात्रों को उनके कला कौशल और रचनात्मकता के आधार पर प्रथम श्रेणी में सम्मानित किया गया। साथ ही गोल्ड मेडलिस्ट छात्रों को पुरस्कार भी प्रदान किए गए। पदाधिकारियों की उपस्थिति ने इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई और उन्होंने बच्चों के मनोबल को बढ़ावा दिया। कार्यक्रम में बच्चों को पुरस्कार देकर उनका उत्साहवर्धन किया गया। इस प्रकार की प्रतियोगिताएं समाज में जागरूकता फैलाने और बच्चों में रचनात्मकता का विकास करने का एक उत्कृष्ट माध्यम होती है। इस प्रकार की प्रतियोगिताएं न केवल छात्रों के कौशल को निखारने का काम करती हैं, बल्कि उपभोक्ता अधिकारों के प्रति जागरूकता फैलाने का एक सशक्त माध्यम भी है। इसमें बच्चों को न केवल पुरस्कार और सम्मान दिया गया, बल्कि उनके रचनात्मकता और आत्मविश्वास को भी मजबूत किया गया। पदाधिकारियों की उपस्थिति और बच्चों को प्रोत्साहित करने के लिए किए गए कदम, जैसे आइसक्रीम वितरण और पुरस्कार समारोह, निश्चित रूप से बच्चों को आगे बढ़ने के लिए प्रेरित करते हैं। इस तरह की पहलें समाज में सकारात्मक परिवर्तन लाने और जागरूकता को बढ़ावा देने में अहम भूमिका निभाती है। इस तरह की प्रतियोगिताएं न केवल छात्रों के कला कौशल को निखारती हैं, बल्कि उपभोक्ता अधिकारों के प्रति जागरूकता भी बढ़ाती हैं। बच्चों को पुरस्कार देकर और उनके उत्साहवर्धन के लिए विभिन्न गतिविधियों का आयोजन किया गया, जिससे उनका आत्मविश्वास और रचनात्मकता मजबूत हुई। इन पहलों से समाज में जागरूकता फैलाने और सकारात्मक बदलाव लाने में मदद मिलती है। और हाँ, चैनल को लाइक करना, सब्सक्राइब करना न भूले। कॅमेरामॅन अर्शद शेख के साथ जहीर खान नासिक। करण्यात आलं होतं आणि स्पर्धा अतिशय उत्तम रीतीने पार पडलेली आहे। लवकरच आपण निकाल घोषित करणार आहोत। उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मेडल्स दिले जाणार आहे आणि सर्टिफिकेटही दिले जाणार आहेत। आपल्या या कार्यक्रमासाठी विशेष मदत करणारे किंवा विशेष सहाय्य करण्यामध्ये महावीर ज्वेलर्स
हे माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक आहेत. मी मनीष सानप, सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन नाशिक. मी सर्वप्रथम सरांचा अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी या लहान मुलांसाठी ग्राहकांनी काय काळजी द्यावी यासाठी जे आपलं उपस्थित चित्रकला स्पर्धा जी आयोजित केली तर त्यानंतर मी अभिनंदन करतो. आणि जे समोर लोक उपस्थित जे आपले पालक आहेत तर त्यांना मी अन्न आणि औषध प्रशासन थोडक्यात माहिती देत आहे. तर आपलं जे अन्न आणि औषध प्रशासन जे आहे तर हे महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाचा जो एक अन्न सुरक्षा मानके कायदा जो आहे 2006 याची अंमलबजावणी करत आहे. अन्न म्हणजे काय, आपण जे काही पोटात जे काही खातो ते सगळं काही अन्न आहे, फक्त औषध सोडून. तर याचा जो दर्जा आहे तो कसं तुम्ही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी मार्केटमध्ये जेव्हा आपण पनीर घ्यायला जातो किंवा बिस्किट घ्यायला जातो एखादं पालक जेव्हा सांगतात तर मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे तर त्या सर्व मी आपल्याला बोलतो. तर आपण जो अन्नपदार्थ घेत आहे तो पदार्थ तोच आहे की पहिली याची खात्री केली पाहिजे. नंतर त्याच्यावर डेट लिहिलेली असते ती सर्व आपण खात्री करून आपण तो परचेस केला पाहिजे. दुसरी गोष्ट ज्या दुकानातून आपण तो परचेस करणार आहे त्या दुकानाला तिथं त्यांनी एक लायसन्स आमचं जे अन्न सुरक्षा कायद्यानंतर दिलेलं असतं तर त्याचं लायसन्स त्याच्याधारक असतं आणि ते आणि त्याच्याकडनं खरेदी बिल हे परचेस केलं तो त्याचं परचेस बिल घेतलं पाहिजे. जे ताई ताई अच्छा मॅडम सन्मान चिन्ह बोलताना खूप वेळात वेळ काढून या सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. काही ना काही सोबत आहे, खूप सहकार्य केलेलं आहे. तर माननीय गीते सरांचा सत्कार, माननीय अविनाश जोडिंग यांनी खूप छान ड्रॉइंग केलेले होते. त्यांनी शेअर केलं की ड्रॉइंग मध्ये नंबर काढणं खरोखर अवघड काम होतं. तुमचे रिझल्ट काढणारे परीक्षक आपल्यामध्ये आता उपस्थित आहेत. ज्यांनी हॉल अवेलेबल समोर इकडे बघा, समोर इकडे समोर. ओके हे मुला इकडे मॅडम सर्टिफिकेट नंतर ठेवा, नंतर करा ते. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व राष्ट्रीय महापुरुषांना मी तिरवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा ग्राहक हक्क संरक्षण जनजागृती अभियान मेळावा आमच्या समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा विद्यार्थी
ग्राहक जनजागृती चित्रकला स्पर्धा या स्पर्धेचं पण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉक्टर अविनाश जोटी, त्यांचे सहकारी डॉक्टर साहेबराव निकम, डॉक्टर प्रवीण कुमार चव्हाण, संघटनेच्या राष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर अर्चना जोटी. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्हाला पालकांशी संवाद करत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले मसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डहाके साहेब, अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सांगळे साहेब, वजन मापी विभागाचे सांगळे साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवला, एवढं मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम या ठिकाणी आयोजक समितीने केलेलं आहे. हा कार्यक्रम घडवला, कार्यक्रमाचे जे आयोजक आहे अविनाश जोटिंग असतील, मायाताई बटाटे असतील, अर्चना जोटिंग असतील, प्रवीण कुमार चव्हाण, साहेबराव निकम, सविताताई खैरनार, बस्ते मॅडम, पाठक मॅडम, कृपा यांनी स्टेजवर जवळ यायचं आहे आणि त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. मागे 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 दोन क्लिक काढा. निकाल लागलेला आहे. सर्वांना मेडल जागेवरती मिळणार. मला मुलांना इथे सर्टिफिकेट आणि मेडल दिलं जाणार आहे. फक्त तुमचा फोटो काढण्यासाठी जे करू नका. अर्चना मॅडम तुम्ही पुढे अर्चना मॅडम, रवी सर, मॅडम मॅडम, माया मॅडम, एक मिनिट समोर साहेब. शांतता असावी. प्रोग्राम ग्राहक जनजागृती अभियान या अभियानाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून इतकं पाठबळ मिळत असतं प्रमाणाच्या बाहेर. ग्राहक संरक्षण कायदा हा घराघरात पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे आणि तो उद्देश आम्ही या अशा स्तुत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आता संरक्षण समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये 6वी ते 5वी ते 6वी ते 10वी पर्यंत या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राहक जनजागृती अभियान या विषयावर चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर अविनाश जोटिंग राष्ट्रीय सचिव, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रवीण कुमार चव्हाण व इतर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीची टीम, या टीमने हा खूप भरगच्च आणि भव्य दिव्य या ठिकाणी कार्यक्रम घेऊन ग्राहक जनजागृती करण्याच्या माध्यमातून पालकांना या ठिकाणी पालकांची पण जागृती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी उपस्थित सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आमच्या गावामध्ये पालकांनी सहभागी होऊन ग्राहक जनजागृती अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा आणि जागृत ग्राहक व्हावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो.